तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका दबलागर सुश. तर आज आपण आहे देहूमध्ये पालखी प्रस्थानाचं व्हिडिओ शूट करायला आपण आलेलो आहे. तर आज नियोजन कसं खट लावायचं ते मी आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवून येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, टॉपचा विषय करा. सोहळा चालू झाला आहे. आपण बघू शकतो देऊनमध्ये कल्लोळ चालू आहे आणि आता कल्लोळ आहे असं कल्लोळ आहे फक्त वारीवर जास्त कंडोळच्या. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान या ठिकाणी आहे देहूमध्ये. आपल्या समोर पालखीचे 2 अश्व आहेत. तर आपण जाणून घेणार आहे हे अश्व कुठून आलेत आणि कोणाचे आहेत ते. चला. तुमचं नाव सांगा. नाव काय? वैभव विनायकराव रनेर, तुमचं गाव कोणतं? पेठ बाबळगाव, तालुका पाथरी. वर्ष झालं ही सेवा देत आहे आपण? ही 4थी पिढी आहे. हा हा अश्व किती वर्ष झालं सेवा करतोय? हा 10 वर्ष झाले सेवा करतो. 10 वर्ष झालं हा अश्व सेवा करतोय. हा इथून पुढं पण करत राहील. हो. आता इथे पंढरपूर पर्यंत
हो चालणार. तर आपल्यासोबत आपले जीवलग मित्र वैभव गायकवाड आहेत. तर ह्यांना विचारूया की किती वर्ष झालं ही सेवा देतात इथं मंदिराला आपल्या तुकाराम महाराजाच्या पालखीला. तर वैभव शेठ या घोड्याचं नाव काय सांगा? घोड्याच्या अश्वाचं नाव आहे बलराज. मालकाचं नाव? धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील. ते मोहिते पाटलांचा हा अश्व आहे. आणि हा अश्व किती वर्ष झालं सेवा देतोय या तुकाराम महाराजांच्या पालखीला? तसं अश्व 40 ते 50 वर्ष झालं सेवाची परंपरा चालू आहे. पण हा अश्व गेल्या 10 वर्षापासून चालू आहे. तर आपल्या मित्राचं म्हणणं आहे की हा अश्व गेले 6 वर्ष झालं सेवा करतोय. आणि तुम्ही किती वर्ष झालं सेवा करताय? मी 10-11 वर्ष झाली सेवा केलं. तब्बल 11 वर्ष झालं आपले मित्र सेवा करतात तुकाराम महाराजांच्या पालिकेच्या अश्वाची. हा जो अश्व आहे तो रिंगण सोहळ्यामध्ये जो अश्वसार घोड्यावरती बसतात ते हे आहेत आपले मित्र वैभव गायकवाड अकलूजकर. हे आपले खूप जवळचे मित्र आहेत. चला पुढे चला. तर आपल्याला जो मान मिळाला, आपल्याला आज जायला चान्स मिळाला ते ह्या मित्रांमुळे मिळाला. तर हे आपले मित्र आहेत अनिल चव्हाण फोंडशिरसकर, हे आपले अजित पवार अकलूजकर, आपले मित्र वैभव गायकवाड, आणि हे तुळशीराम मामा आहेत अजितचे वडील, आणि हे एकनाथ जायवीर आहेत अकलूजचे आपले मित्र आहेत. आणि हे जे माग आहेत ते आपले अजित चव्हाण म्हणून मित्र आहेत आपले फोंडशिरसचे. तर ह्या सगळ्या मित्रांमुळे आपल्याला ही पालखी बघायला भेटते. ह्या सगळ्या मित्रांचं ह्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद.